नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आत्मनिर्भरतेतून विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्प। आमदार निरंजन डावखरे। नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला तो जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून पनवेल मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे आज शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। समस्त भारतीयांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिक पुढे नेतील असे मत आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असून महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे। खेळाडू, विद्यार्थी, प्रशिक्षण, रोजगार निर्मिती त्याचबरोबर सर्वीकडे निधी आणि सूट देण्यात आल्याचे सांगितले। कोकणच्या विकासासाठी सावंतवाडी येथील लाकडी खेळणी उद्योगाला उत्तेजन देण्यात येणार असून निर्यातीकडे विशेष लक्ष देण्यात येईल। सशक्त शेतकरी, आरोग्य, औषधे यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अवलंबून सर्वसमावेशक दिशा देणारा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार डावखरे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी उत्तरे दिली। सदर कार्यक्रमास आमदार निरंजन डावखरे यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रवक्ते प्रकाश बिनेदार, राजेश गायकर आदी मान्यवर उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल। उलट त्यामध्ये भरपूर अशी वाढ आपल्या सगळ्यांना निश्चितपणे दिसून येते। या बजेटच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने बजेटची थीम जर आपण बघितली तर सबका विकास ही या बजेटची थीम आहे आणि याच्यामध्ये जे मूळ सिद्धांत आपण बघितले तर त्याच्यामध्ये मला व्यक्तिशः असं वाटतं की गरिबीपासून देशाची मुक्तता, त्याचबरोबर उत्तम शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना भेटावं, स्वस्त आणि सर्वसुलभ आरोग्य व्यवस्था, त्याचबरोबर कुशल कामगार आणि सार्थक रोजगार आणि त्याचबरोबर महिलांचा जे आर्थिक क्षेत्रामध्ये सहभाग आहे तो मोठ्या प्रमाणात वाढावा या संदर्भातलं उद्देश हे केंद्र शासनाने डोळ्यासमोर ठेवलं असं मला वाटतं। आणि हे सगळं करत असताना विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकास प्रदान करण्यासाठी प्रयत्न ही केंद्र शासनाकडून सुरूच राहणार आरोग्य सेवा याचा समावेश या बजेटच्या माध्यमाने करण्यात आले आहे। त्याचबरोबर अर्थसंकल्पांचं केंद्रबिंदू सर्वांना समावेशक मार्गावर घेऊन जाणार हे आहे। या योजनेचा पाठबळ या बजेटला देण्याचं काम करण्यात आलं जेणेकरून हे सगळे उद्देश साधण्याचा एक दृष्टिक्षेप आपण डोळ्यासमोर ठेवला आहे। ते काही मोजक्या योजनांचा आपल्यासमोर मुद्दा मी उल्लेख करत आहे की पुढच्या 5 वर्षात PM रिसर्च फेलोशिप स्कीम याच्यामध्ये मर्यादित न राहता एक्सपोर्ट हा विषय आपल्याला राज्याला एक फार मोठा विकास देणारा विषय आहे आणि त्याच्यामुळे मिहान असेल किंवा आपलं वाढवण बंदर असेल किंवा JNPT असेल या सगळ्यांना आपल्याला एक चांगल्या पद्धतीची उभारी भेटावी आणि याच्यामधनं याची क्षमता वाढावी, याच्यामधनं फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावा हा केंद्र शासनाच्या मदतीने आपण राज्य शासन म्हणून करत आहोत। आपण मिहानची ग्रोथ करण्याचं काम चालू आहे, त्याचबरोबर वाढवण बंदर आणि त्याचबरोबर JNPT ला कनेक्ट करणारे कॉरिडॉर, मग ते फ्रेट कॉरिडॉर असेल किंवा हायवे कॉरिडॉर असेल याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे। समृद्धी कॉरिडॉरच्या माध्यमाने एक चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली जो 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला, या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं आपणा सर्वांपर्यंत महाराष्ट्र, कोकण या परिसरासाठी या बजेटमधलं काय उपयुक्त आहे या परिसरात राहणाऱ्यांसाठी हे आपल्यापर्यंत मांडण्यासाठी आणि आपल्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते हे जाऊन बजेट आपणापर्यंत मांडतात, आपल्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचावं अशी त्याची अपेक्षा आहे। बजेट हे केवळ 1 दिवसाच्या बातम्यांपुरतं मर्यादित न राहता बजेटमध्ये केलेल्या तरतुदी लोकांपर्यंत पोहोचाव्यात, लोकांच्या त्या संदर्भात असलेल्या शंका सरकारपर्यंत पोहोचाव्यात
यासाठी भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं अभियान आहे आणि त्या अंतर्गत माननीय निरंजन डावखरेजी आज पनवेलमध्ये आले. रायगड जिल्ह्यामध्ये आपण